वडूज येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली येरडा नदीची स्वच्छता मोहीम वडूज नगरपंचायतीमार्फत राबवण्यात येत आहे। नगरपंचायतीकडून मान्सून पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून या नदी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ सोनिया गोरे यांच्या हस्ते करण्यात आला। भविष्यात देखील येरडा नदी स्वच्छ राहावी यासाठी नगरपंचायतीकडून उपाययोजना करण्यात येणार असून कचरा व निर्माल्य नदीत न टाकता कचरा व्यवस्थापन करावे असे आवाहन सोनिया गोरे यांनी केले असून जनतेला चांगल्या सवयी लावण्यासाठी वेळप्रसंगी पोलीस प्रशासनाचे देखील सहकार्य घेऊ अशी प्रतिक्रिया सोनिया गोरे यांनी दिली। यावेळी वडूजच्या नगराध्यक्षा रेखा माळी तसेच सर्व नगरसेवक, पोलीस प्रशासन तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। नगर पंचायतीमार्फत आणि या युवा संघटना जी आहे आपल्या वडूजची त्यांच्या मार्फत आम्ही नदी स्वच्छतीकरणाचं पहिलं काम हातात घेतले आणि माझी आणि आपल्या ह्या महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या विचारातून आम्ही खूप दिवसापासून वडूज शहर हे सुंदर शहर आणि स्वच्छ शहर कसं करता येईल याच्या बाबतीत चर्चा आम्ही गेली दीड वर्ष झालं करतो आहोत। आमच्याकडे जेव्हापासून या वडूज नगरीची सत्ता आली तेव्हापासून आम्ही वडूज नगरी चांगली करण्याच्या मागे खूप लागून नियोजित अशा पहिल्या प्राथमिक चर्चा करून आतापर्यंत आम्ही आता इथं अगदी आज सुरुवात करतोय आणि एवढी चांगली सुरुवात होणार आहे। त्यात यांचा आदित्य पंडितचा आणि त्याच्या सर्व मित्रमंडळांचा आम्हाला खूप चांगला उपयोग आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या वडूज नगरीचे सगळे जे सहकारी आहेत, नगरसेवक असतील, जुने नगराध्यक्ष असतील आणि सगळे जे जनता असेल त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या विचारातून त्यांना जसं हवं तसं आम्ही वडूज नगरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते भाऊंच्या माध्यमातून नगरपालिकेला आम्ही पूर्ण विचार घेऊन त्या माध्यमातून, कारण त्यांच्याकडे अधिकार आहे, त्यांनी आम्हाला परमिशन द्यायची आहे, त्यांना जास्त काम करायचं आहे, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही ही सगळी नगरी स्वच्छ करण्याचं ठरलंय। त्यासाठी प्राथमिक म्हणून येरळा नदी आपली स्वच्छ व्हावी याच्या पूर्वी सुद्धा बऱ्याच जणांनी डॉक्टर साहेब असतील, डॉक्टर मांडवे त्यांनी आधीपासून सुरुवात केलेलीच होती पण त्यांना तसं जास्त करता आलं नाही। पण आम्ही आता इतकी सगळी संघटना ही आम्ही एकत्रित करून काम करेल त्यावेळेला याला यश भरपूर मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि सगळी जनता तर सहकार्य करेलच। त्यात आम्हाला अजून एक मदत हवी आहे पोलीस यंत्रणेची, कारण त्यांच्या मार्फत आम्ही सगळ्या जनतेला अशा चांगल्या सवयी लावण्याचं त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी काल सोनवणे साहेबांशी पण बोलले की आम्हाला तुमची मदत खूप लागणार आहे, कारण आजपर्यंत ज्या लोकांना सवय होती की निर्माल्य नदीत टाका, काहीतरी नदीला वाहिलं की आपल्याला आपलं प्रवृत्ती, काही दुष्ट प्रवृत्ती नष्ट होतात, अशा काही काल्पनिक कल्पना आहेत त्या सगळ्या बाजूला ठेवून आपण नदीमध्ये कोणत्याही प्रकारचं निर्माल्य किंवा कोणत्याही प्रकारची घाण जाऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यातलं प्राथमिक ठोस खड्डे घेणार आहोत नदी स्वच्छ केल्यानंतर, म्हणजे जे